थँक्यू. याच नोटवर बोलूया आपण त्याची. हाय हाय हां, जोरात बोल थोडं. हाय. हाय आय हा. थिंक तुला आठवत नसेल, काल मीच लास्ट मोमेंटला आलो होतो 15 मिनिट्स पहिले शोला. अरे काल तूच ना तो डोंबिवलीला कल्याणला आलेला असतो. हो कल्याणला हा, हा, आलो हा. होतो. ऑफिसमुळे लेट झालता पण हा काल तुझी माईक जवळ पकड. हो. हा अजून? आता सांग, तू काल हेच म्हणालीस ना की माझं ब्रेकअप झालंय. बरोबर बरोबर. ती स्टोरी परत सांग आता. हा. शोच्या मध्येच उभा झाला. दादा बोलतो, दादा माझा ब्रेकअप झालाय पण तुमचे व्हिडिओ पाहून ना खूप आनंद होतो. मी एकदम खुश झालो की वा वा काय फॅन आहे. बोलतो तुमचा चेहराच काय फनी आहे. नाही, म्हणून सोडून गेली ती. असं आहे ना हा हा की माईक जवळ पकड. अजून हा. नाही ते डायरेक्ट तोंडात जाईल म्हणून बोलतोय. तो आनंदी झाला तिकडे कडू. काय झालेला ब्रेकअप का झाला. म्हणजे ब्रेकअप असा मोठा रिझन होता. ते म्हणतात ना जेनझी टाईप तुम्ही लोक जास्त शब्द ठेवलेत, तर तशाच मधली होती. ती बोलते अभी मेरे को इंटरेस्ट नहीं आ रहा है तेरे साथ और खत्म करते. मतलब ठीक है भाई, अभी क्या ही बोल सकते आगे. एक मिनिट तू तिला विचारलं नाहीस की काय इंटरेस्ट नाहीये ते. काहीतरी चुकत असेल ना नाही तुझं. मी हा बरोबर मी खूप विचारलं तिला. हा. 2 ते 3 दिवस मी खूप ट्राय केलं की हा. तू सांग असं काय गोष्ट जी मी चुकीची केली आहे. तर थांबा रे. हे आरामखोर म्हणते छोटा आहे. नाही बाबा नाही तुम्ही पकडायला गेलेले. ए हा तू सांग रे सांग. ए नाही, आहे पण- छोटा आहे का. ए भाई नाही म्हणजे असं हा हा कसं होतं माहिती आहे, मला काही गोष्ट माहिती पण नव्हती की हा. माझ्या मागे काय होत आहे. माझी गर्लफ्रेंड माझ्या चीट पण करत होती ती. हा चीट करत होती का. हो म्हणजे असं तिच्या डोक्यात येत होतं की भाई मी दुसऱ्याला प्रपोज करणार आहे. तर ती माझ्याच बेस्ट फ्रेंडला सांगत होती की ऐक बी ना ह्याच्यासोबत म्हणजे माझ्या एका क्रश आहे माझ्या एक मिनिट, हा. घराखालती राहतो आणि मी त्याच्यासोबत जाणार आहे. तर हा मला सांगत नव्हता. ठीक आहे. तोच आहे का आरामखोर. कोण आहे तो. मुरली विजय. हा मला सांगत नव्हता आणि माझं तोंड असं एकदम रडण्यासारखं झालं. 2 दिवस मी असा हे थोडा रडून दाखव ना. भाऊ मी ऍक्टरला भारी हा मॉडेलिंग पण करतो म्हणून रडायला भारी तर मला. हा नाही हा ठीक आहे. हा कंटिन्यू. हा मग ह्याला म्हणजे यांनी मला ना मॉर्निंगला तो थोडं असं माझे असं संध्याकाळी आम्ही ठाण्यावरनं जातो घरी. तर स्टेशनला उतरलो तर हा बोलला भाई तू विसर ना. बोलतो गेली ती गेली. मी बोललो जा रे पण असं थोडी असतं. मी बोललो की प्रेम होतं माझं. तो बोलतो 1 मिनिट थांब तुला रेकॉर्डिंग आहे बोलतो. तर ह्यानी हे हा रेकॉर्डिंग ऐकू. हा ऐका ऐका. प्लीज 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 नको ए प्लीज प्लीज. नाही नाही ते 500 रुपये. ते खूप जास्त पर्सनल होऊन जाईल तिच्यासाठी. एक मिनिट प्रायव्हसी आपल्याला रिस्पेक्ट करावी लागणार आहे. प्ले करा. ए गेली ना आता वाजव. आपण तिचं नाव नको. काय नाव होतं तिचं. बाबा नाहीच. अरे! अरे नाव नाही घेऊ शकत. एक मिनिट ए आता सगळ्यांची जी ही आहे ती उत्कंठेला पोचली आहे. कर ना. ए मित्र तुझ्याकडे आहे ना. नाही डिलीट केली. ए यार मुलं कधी डिलीट नाही करत. मुलं मित्रांना पाठवून देतात की इन केस माझा फॉर्मॅट झाला तुझ्याकडे. ए कर ना यार प्लीज प्लीज प्लीज. भाऊ शपथ नाही हो. अरे ते हा कसं ठीक माहिती आहे. का काय होतं ऑडिओ मध्ये तू सांग. हा चल. ते मातर कारण होतं का. बरं आता हे सगळे म्हणतात छोटाच आहे याचा. सांग ना हे आहे ना त्याकडे. त्याने फोन काढलाय मित्राने. शांती ऐकाय आधी ऐका मग हसा. ठीक आहे. हा सगळे शांत. हा हा तोपर्यंत शोधतोय. हा. तर आपण बोलणं करून घेऊ. तुला काय वाटतं आपण दोघे डेटवर आलोय काय. तो शोधतोय ना तोपर्यंत आपण काय येतं तुला. कांदे पोहे बनवता येतात. नाही मला जेवण बनवता येतं. जेवण येतं बनवता. हा हा तुला जेवायला येतं पण हा ए भेटली ना त्याला. नाही ना भेटलं नाही. तो काय देत होतो रे काहीतरी करतायत दोघे मिळून. म्हणून सोडून गेली. म्हणायची एवढा वेळेला उडायलाच लागतो. नाही तरी भावा पण शपथ मी आहे ना तुला काल जसं सांगितलं ना यांना विचारू शकतो. मी एवढा पहिले खूप मस्ती करायचो, मजात राहायचो यांच्यामध्ये. जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करायचो खूप मस्ती करायचो. बट जसं ब्रेकअप झालं
माझं तोंड एवढं सुजल्यासारखं दिसायला लागलं ना म्हणजे मी कोणाशीच बोलायचो नाही. मी असं नकली स्माईल घेऊन फिरायचो. ऐक ना आम्हाला ना ऑडिओ ऐकायचं आहे. ये काशी करतोय पहले मैं बहुत उदास था फिर मेरी लाईफ में प्रणीत मोरे आया. आता फक्त हेच राहिलं की रात्री मी तुमचे व्हिडिओ बघतो आणि हलवतो. अरे मिळालं ऑडिओ मिळालं फायनली. हां थांबा थांबा. अरे ऐका हा तो उभाच झाला एकदम. हा मेरे को मेकअप करने का ही है. हाँ ये मैं बस इतना ही पूछ रहा हूँ तेरे को कि तेरे हाथ में था ना हाँ या ना उसमें कारण कायलेला आहे. अरे हात में था समजा ही नहीं. आणि मित्र एवढा आराम करून पूर्ण कॉल रेकॉर्ड केलाय. तिकडून एक मुलगी बोलते हा पुढचा पण प्ले करा ना. आता झालं. हा बस एकदा टाळा जायचं. छान मजा आली. ठीक आहे आता खाली. हा झालं. नाही सेल्सचं बाकी आहे ना. अरे चालू दे सेल्स आता. हा तुझा स्वतःचा प्रोडक्ट तू विकू नाही शकला. पण भावा हा हे थांबा इमोशनल नाही हा हे ती वाली म्युझिक प्ले करा. हा इमोशनल नाही बट जी चेहऱ्यावरची हसी आहे ना भाई तुला बघूनच झाली माहिती आहे. म्हणजे बघ असं काही रिझन नसतं. मी जसं तुला काल सांगितलं तुझा जो फेस आहे ना तो सिग्नेचर फेस आहे फनसाठी. मी तुला बघितलं तरी मला हसायला येतं. असं आहेस तू. मला कळलं याचा ब्रेकअप का झालंय. हा सेक्स मध्ये बोलायचं प्रणीत महाराष्ट्रीयन भाऊ. मी काल रात्री अरे मी काल रात्री मम्मीला सांगितलं काय मम्मी मी प्रणीत मला मोरेला प्रणीत भेटलो." पाहिजे. नाही मम्मीला बोललं मम्मी मी प्रणीत मोरेला भेटलो. मम्मी बोलते कोणता सलमान खानला भेटलाय. तर मी दाखवलं मम्मीला बोललं की ज्याला तू शिव्या घालत होती ना तो व्हिडिओवरती शिव्या घालतो. मी शिव्या घातल्या पण आईने मला शिव्या घातल्या. हा काही हिशोब आहे. हा माझी मम्मी बोलते भाडकाव झाला याला शिव्या. ठीक आहे आपण शो नंतर बोलू आता. ठीक आहे बरोबर. एकदा टाळा वाजायसाठी. काय झालं एक मिनिट तू व्हिज्युअली काहीतरी प्रॉब्लेम आहे. ब्लाइंड आहे पूर्ण. अरे मग मारू याची. बघा आता थोडं सेन्सिटिव्ह थोडं डार्क होऊ शकतं. ठीक आहे आपल्याला माहित नाही कसं जाईल. मित्र पण इन शॉर्ट तेच ना तुला हे फील झालं पाहिजे की आपण सगळे तेवढेच ए तू पण आंधळा आहेस काय. भंकच करतोस आंधळ्यांची. तो आहे तो कळलं ना आता. जाऊन असं करतो तू. मित्र एक मिनिट तू माईक आहे ना तुझ्या हातात. काय मजा येते हा अच्छा तुला पूर्ण दिसत नाही. बिलकुल नाही दिसत. आणि लहानपणापासूनच नाही 10वी नंतर प्रॉब्लेम झाला. आई शपथ काय बोर्डात काय डोका पडलंस काय हा मॅथचा पेपर सेट केला लागली माझी. काय झालं 10वी नंतर. नाही माझा रिझल्ट आला मी खूप खुश झालो. तर मी रिझल्ट हे प्रेमात पडशील त्याच्या असं बघतोय त्याला. म्हणते हा 10वी शिकलाय. माझ्या बाबांची जमीन आहे. हा 10वीचा रिझल्ट आला छान चाललंय. खूप आनंदी होता. छान. हा रिझल्ट आला मी खूप खुश झालो. तर मी 20 टाइम्स मास्टरबेट केलं. त्यानंतर मी ब्लाइंड झालो. या तिघांची वाढली म्हणतात मित्र 19 वेळा चालवू शकतो आपण. तू 20 वेळा हलवलास स्वतःच. ऑफकोर्स. विमा आंधळ चालस. हे खरं सांगतो की एवढं बोलतोय. खोटं बोलतोय. हा मग ठीक आहे. खोटं हा हे आता खरं सांग. पण मजा आलेली ना. ए तू आता तू सांगितलं तू हलवताना काय इमॅजिन करतोस. मला इमॅजिन करायची गरज नाही. पुराने मेमरीज आर इनफ. पण अच्छा 10वीच्या आधीचे. हा पण त्या डेटाबेस मधल्या मुली लहान आहेत ना. नाही हे काढू. टीचर वगैरे. हे साई आधी कसं झालं सांग. नाही आधी हे टीचर सांग. नाही व्हिडिओज वरती पण असायचे ना. तर मग आता तू पॉन बघतो ऐकतोस का. नाही गरज नाही.
मग कसं करतोस? गरज नाही, आठवणी आहे थोडं. अच्छा, त्या आठवणींवरच चाललंय तुझं. हे बघा, हा, दाखव. कल्पनाशक्ती. मला म्हणतोय बघा. ऑब्विसली मीच एकटा आहे. हा. नाही, मी कल्पनाशक्तीचा वापर करतो. ते खडक आहेस रे तू. हा, कल्पना वॉज स्किल्ड. ते दोघी येतात आणि माझं करून जातात. कल्पना आणि शक्ती जिथेही आलाय. एक मिनिट, तू जेव्हा म्हणजे 10वी पर्यंत सर्वात हॉट ऍक्ट्रेस कोण वाटायची तुला? दीपिका. हा, आणि आता हे आलेली ना, त्याची 10वी, तुझी 10वी थोडी. अच्छा, 10वी कधी झाली? भाई ना, तू ह्या बोर्डात काम करतो, सर्टिफिकेट आणून. 2015ला. अच्छा, तेव्हा आलेली ती. बरोबर आहे, ठीक आहे. आणि सर्वात फालतू ऍक्ट्रेस कोण वाटायची तेव्हा? कंगना रनौत. कंगना ना, ती अजून पण फालतूच आहे. हा ना. तिला पाहिल्यावर आम्हाला वाटतं आम्ही पण आंधळेच असलो पाहिजे. मला एक सांग की असं सिंपती भरपूर मिळते ना आंधळे असल्यावर? हा. हे आता सांग ॲटलीस्ट. हा, 10वी तुझं कसं झालं हे आधी सांग. नाही, माझं खरं म्हणून तो रेटिना माझं ना बाय बर्थ वीक होता. हा. तर ते 10वी नंतर डिटॅच झालं. हा. तर ते कधी पण होऊ शकलं असतं, तर ते 10वी नंतर झालं असं. हा. दॅट्स इट. अच्छा, आणि आता आयुष्यात तू काय करतोस? आता मी मॅनेजर आहे अमेझॉन. अरे कडक, एका टाळ्या होत्या. म्हणजे तुझ्या अंडर एम्प्लॉईज आहेत, टीम वगैरे आहे? हां, येस. किती जण आहेत तुझ्या अंडर? 18 किंवा 22 असं कोण? स्विच होत राहतात. स्विच होत. एक नंबर, एक जबरदस्त आहे माणूस. आणि मग तू हरामी बॉस आहेस की चांगला बॉस आहेस? आय थिंक सो मी चांगला आहे, बट आता काय माहिती. मग तू एक मिनिट, आता जसं की आमचे जे बॉस आहेत ना, ते व्हॉट्सॲपवर आमची मारायची. तू कशी मारतोस त्यांची? नाही, मी व्हॉट्सअपवर नाही काय. फोन करून मारतोस? नाही, मी आमचं ते कंपनीचं ॲप आहे. मेसेजिंगसाठी, तर तिथे जे बोलायचं तिथेच बोलतो मी. अच्छा, मग तुमच्या कंपनीमध्ये सगळे म्हणजे जे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत तेच आहेत की बाकी लोक पण आहेत? बाकी लोक पण आहे. अरे कडक सीन आहे रे. आणि कोणती मुलगी अशी आवडते ऑफिसमध्ये? नाही, वर्क फ्रॉम होम आहे आणि असं. अच्छा, वर्क फ्रॉम होम आहे. हां, आणि आवडत पण नाही. अच्छा. कधी हे तुम्ही थांबा रे, तुम्ही दिसतंय मग काय उखाडलंय? म्हणा मी पण उपटसोंड्याच आहे, मी मुलींना दिसत नाही. उगा छाने म्हणताय. आणि तू आलायस कोणाबरोबर? आई बरोबर. अच्छा, तुम्ही आई आहात त्याची? आणि तुम्ही म्हणत होता असा मुलगा पाहिजे तुम्हाला काय? अच्छा, तुम्ही सिंगल आहात? त्या आईला दे आता. हा, तुम्ही सांगा. तुम्ही आता म्हणजे डिवोर्स झालाय तुमचा? नाही, मिस्टर वारले. अच्छा, मिस्टर वारले आणि आता तुम्ही म्हणजे सिंगलच आहात? हो. कोण आवडतोय तुम्हाला सध्या? कोणीच नाही. महागडा असा नका भावना. ऍक्च्युली तो तुम्ही म्हणतो मला आवडता. बाबा मिळाले. ऍक्च्युली तुम्ही आवडता. हो. आणि समय रेना आवडतो. हा. बस. अच्छा, आणि काय तुम्ही काय करता आयुष्यात? मी टीचर आहे. अरे तुम्ही पण टीचर आहात? तुम्ही काय शिकवता? मी सिनियर केजी मुलांना शिकवते. हा, कशी वाटतात ती मुलं तुम्हाला? टेरेबल. मारता वगैरे आजकाल अलाउड? नो, नॉट अलाउड. कॅमेरा आहे, सगळं आहे. ओरडायचं पण अलाउड नाही आहे. ओरडायचं पण अलाउड नाही आहे. तुम्ही याला कधी मारले? भरपूर. याची दृष्टी तशीच गेली? नाही, खरं सांगा आम्हाला. तशी नाही गेली. तशी नाही गेली? काय बोलतो? हा म्हणते तो. एकदा टाळा वाजवा दोघांसाठी.